आचार्य रमणलाल शहा, आपणाला माझ्या आयुष्यात मी जो 70 वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हा अभ्यास आपणापर्यंत पोचवावा. ज्योतिषशास्त्र कसं आहे, किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं, की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही की हे किती. आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा याचा खेळच चाललेला असतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोघम शब्दांनी सांगणार नाही. प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे. ही जी कर्क रास आहे, या राशीला लोकप्रियता फार मिळते. जगात जी लोकप्रिय माणसं झालेली आहेत ही सगळी बरीचशी कर्क राशीची आहे. कर्क राशीला लोकप्रियता मिळते. कर्क राशीकडे देशाभिमान असतो. फक्त कर्क राशीचा एक दोष म्हणजे घड्याळाच्या लंबकाप्रमाणे एकदम यशाच्या टोकावर मनानं जातील तर एकदम खचून जातील. तेव्हा कर्क राशीनं स्थिरपणा आणणं ही महत्वाची गोष्ट आहे. हा महिना जो आहे तो महिना अतिशय चांगला आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सगळ्या 19 तारखेपासूनचा उर्वरित सगळा महिना चांगला आहे. आणि 19 तारखेपासून सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होणार आहेत. आणि सगळ्यात गुरु चांगला कोणाला तर कर्क राशीला. केवळ कर्क राशीलाच गुरु जास्त चांगला असतो. त्याच्यामुळे या कर्क राशीच्या गुरुमुळे आपणाला यश मिळत असतं. आता या ठिकाणी आपल्याला शनी भाग्यातच आहे आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी असणार आहे. तेव्हा तुमचे निर्णय बरोबर येतील. तुम्हाला प्रवास करायचा असला प्रवास करू शकता, तीर्थयात्रा करू शकता. कोणत्याही चांगल्या गोष्टी घेणं, चांगले निर्णय घेणं या दृष्टीने हा महिना चांगला आहे. तुमचं नियोजन चांगलं ठरणार आहे. तुमचे निर्णय चांगले ठरणार आहेत. तुमची बुद्धिमत्ता चांगली असणार आहे आणि संतती सौख्य चांगलं आहे. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. 19 तारखेपासून वैवाहिक सौख्य आहे आणि विवाहितांचे विवाह जमणार आहेत. तेव्हा कौटुंबिक सौख्य, सुसंधी, प्रसिद्धी या सर्व दृष्टीने आपणाला हा महिना चांगला आहे. एक कर्क राशीला नोंदण्यासारखा महिना आहे आणि तुमच्या हातून काहीतरी पुढं भवितव्यात चांगलं घडणं याचं एक प्रकारचं आपण जे गोष्ट एखादी तयार करतो, त्याचा शुभारंभ करतो, काहीतरी रोवतो आपण, असं एखादं झाड लावतो, तसं या महिन्यामध्ये आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकाल की ज्याचं पुढच्या येणाऱ्या 5-6 महिन्यात तुम्हाला फायदा होईल. महत्वाचे चांगले निर्णय होणं, लोकांचं यश मिळणं आणि पत्नीचं सहकार्य, महत्वाच्या कामात पत्नीचा सल्ला आपणाला लाभदायक ठरणार आहे. तेव्हा भागीदारी जे व्यवसाय आहेत त्या भागीदारी व्यवसायात सुद्धा सगळं चांगलं आहे. तेव्हा कर्क राशीच्या लोकांना एकूण जे काही करायचंय ते 19 तारखेपासून करा. 22 तारखेच्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपणाला कोणतीही शुभ गोष्ट करता येईल. घरात मंगल कार्य होणं, घरात चांगल्या कार्य होणं या सगळ्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. तेव्हा आपण कर्क राशीच्या लोकांनी या महिन्याकडे विशेषतः 19 तारखेनंतर या महिन्याकडे आशेनं पाहायला हरकत नाही. काही चांगल्या गोष्टी घडणं, सार्वजनिक कामात, सामाजिक कामात आपणाला यश मिळणं, त्यामध्ये आपला सहभाग होणं आणि विशेषतः सगळ्या क्षेत्रातले कर्क राशीचे लोक आहेत त्या त्या क्षेत्रात तुम्ही आपला व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवू शकाल. आपली एक वेगळी यशाची नोंद करू शकाल आणि आपण आपल्या कामामध्ये अग्रभागी राहाल. जी कामं अडली होती ती कामं आता मार्गी लागणार आहेत
आणि भागीदारी व्यवसायामध्ये वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सौख्य लाभणार आहे, कौटुंबिक सौख्य लाभणार आहे, संतती सौख्य लाभणार आहे आणि मुलांच्या घरात एखादं चांगलं कार्य होणं, घरात या दृष्टीने पवित्र कार्य होणं, या दृष्टीने कर्क राशीला हा महिना चांगला आहे.